मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लांड्यांची वाडी गाठली. उगीच ठुनग गाव. 1200ची वस्ती. अगदी माझ्या गावासारखं. माग ठेसनावरती भेटलेल्या माणसाची ओळख काढत काढत गेलो. त्यो काय नव्हता जाग्यावर. त्याचा दिवाणजी होता. भुरक्या केसांचा, चकण्या डोळ्यांचा. महाडांबीस वाटत होता. कुठनं आलायस र? नेरळसनं. का मालकांनी बोलिवलंय? व्हय, 2 दिवसानं य, त्या गावाला गेल्या ती. मी आणि बायको एकमेकाच्या तोंडाकडं बघायला लागलो. रामराम घालून निघालो. धर्मशाळेची चौकशी करत चाललो. ह्या गावात नाही धर्मशाळा. गावाबाहेर शंकराचं देवाळ आहे, तिथं राजा. चला म्हणलं, कुठंतरी पाठ टेकायची. एकदा बायको पोरासनी निवारा मिळवून दिला म्हणजे फिरायला मोकळा. वाईट अवस्था. माणसं दरवडं घालून खून करून तडीपार होत्या ती. आपण खऱ्यानं वागत राहिलो. त्यामुळे सगळं अंगलट येत चाललं. कुठवर असं देवाच्या दारात मराण मागत फिरायचं. पार रंगबी खंगल्यावाणी झालंय. वीट आलाय ह्या जगण्याचा. एकटा माणूस कसा बी फिरल. सगळा पानमळाच घेऊन फिरायचा म्हणजे लय अवघड काम. शंकराच्या देवळात गेलो तर तिथं एक मसणजोगी. महादाणगा, कमर पावतर क्यास. आगी मावा एवढं तर दाढीचं गचपान माजल्यालं. निवांत भांग पिऊन काहीतरी खात बसला होता. आज जाताच खवायला. कोण हो? मी गरीब माणूस हाय. पूछताछ करने के बिना खाली हात क्यों आए? हा, हमको ठेहरना है इधर. इधर केवढ्यानं गराजला. सारं देवाळ हादारलं. उठला चिमटा आपटीत. बायको तर पोरं बाळ घेऊन पळाली. म्या बी मनात म्हणलं, खवी सांगावरती येण्यापरास टाकलेलं बरं. त्याला हात जोडत चूक कबूल करत पडलो बाहेर. उगी शिव्यांचा परसाद नका. माझ्या आधी बायकोनं पोरासनी घेऊन गाव गाठल्यालं. सगळीच घाबरलेली. पोरानं तर त्या मसण जोग्याला बघितलं बी नव्हतं. बघितलं असतं तर चड्डीतच मुतलं असतं. एवढं घाबरत्या ती व्हय ग? तुम्ही नाही घाबरलासा? काय भयाण माणूस होता नव त्यो. मसण जोगीच त्यो. खरं म्हणजे आपण बी मसण जोगीच. चांगलं माणसाच्या आसऱ्यानं उघड्यावरती राहायचं सोडून सारखं मसण वाटाच गाडतोया की. हितनं मोरा असं करू नकासा. बऱ्यात बरं माग लागला नाही. झुटिंग असतो त्याला व काय. माग लागला असता तर पालता घालून त्याच्या चिमट्यानं त्याला निबार हाणला असता. तोंड बघा हाणणाऱ्याचं. हसलो खुळ्यावाणी. लांबवर महवाचं झाड दिसलं. कासरा अर्धा कासरा घेर त्याचा. चला त्या झाडाखाली मुक्काम ठोकू. व्हय, एका हाकावरती माणसाची वस्ती बी हाय. गारुड्यानं संसार मांडल्यावाणी सगळी झाडाखालची घाण स्वच्छ करून संसार मांडला. वड्यातनं पाण्याचा डेरा भरून आणला. बायको बसली स्वयंपाकाला. मी आणि पोरगा गेलो इमरी घेऊन गावात. कुठलं काम न कुठलं काय. 2 रुपयाचा सुदेक धंदा झाला नाही. त्या माणसाच्या घरामोरनं दुसऱ्या दिवशी निघालो होतो तर तो माडीत उभा. खालनच दंडवत घातला. तो बी सुपारी कात्रत तिथनच हसला. कधी आलायस र? कालच्याला आलोय की. लेका मग यायचं नाहीस वय घरी? का कमीपणा वाटतोय तुला? आलो होतो साहेब, परबीर काय नाही. खालच्या चौकात बस, आलोच मी. मालक चांगला वाटला. कठड्यावरती बसून सुपारी देत म्हणला, दारू बिरू पेत नाहीस ना? नाही, नाही साहेब, हिथं पोटाचं वांद झालंय. नसती सवय कुठली परवडायला आपणाला. किती धंदा झाला? रुपया भराचा. काय देणं होतंय? साहेब, माग तुम्ही नेरळच्या ठेसनावरती कामाबद्दल बोलला होतासा मला. मला आळशी माणसं आवडत नाही ती. कंच काम करणार. कंच बी सांगा. शेतीतलं म्हणलं शेतीतलं. कवा शेतात राबलायस का? साहेब, गावाकडं जमीन हाय मला. दुष्काळानं परागंदा झालोय. कुठलं बी काम असू द्या, करू. कष्टाचा मला आळस नाही अजिबात. कुठं चोरी बिरी करायची नाही बघ. छे, असं कसं म्हणता? पोटाला मागून खाईन, पर वाईट वक्त धंदा करणार नाही साहेब. काय नाव म्हणलास तुझं?
देवजी पाटील. आयला तू बी पाटीलच हायस म्हणकी. नाही साहेब, देवाचं नाव चिकाटले ती चिकाटलंय. मातीकाम करावं लागल ब्रासवर. करीन की. बायकोला बी बरोबर घेतलं तर चालेल नव्ह. वय, पोराला तरी कशाला रिकामा बसवतोस. ते बी काम करल. मला काय काम झाल्याशी गाठ. त्या आंब्याच्या पलीकडं माझा मळा हाय. माती खांदून ताली घालायच्या. तू ये बायकोला घेऊन. वय साहेब, आजपासनं कामाला लागतो. पण माझ्याकडं हत्यारं नाही ती. हाय सगळं तिथं. बघत राहावा असा मळा. जवळ 7-8 एकरांची मोकळी मुरमाड जमीन. तिथं द्राक्षांची बाग लावायचा मालकाचा विचार. वड्याकडच्या बाजूला दांडगी ताळ टाकायचं काम चाललेलं. 7-8-10 माणसं कामाला. पोरगी उघड्यावरती टाकून पोराला ध्यान ठेवायला सांगितलं. लागलू कापडं काढून कामाला. टिकाव, खोरं, घम्यालं मी दणादण खांदायचो. बायकोला खोऱ्यानं माती भरून द्यायची. ती चिनकाच्या चुंबळीवरती घम्यालं पळवायची. ऊन मी म्हणत असल्यालं. बरास आसून घेतलेला. जेवढं जास्त काम होईल तेवढं जास्त पैसा. बरास माग 10 रुपये सुटणार होतं. आता माग पुढं बघून उपयोग नव्हता. पोरगबी मधनच याचं. घम्याली भरू लागायचं. बाकी माणसं कौतिकानं बघायची. माझ्या कामाचा झपाटा बघून अवाक झालेली. 5 तासांत 2 बरास काढलं. तंबाखूची चिमूट म्हणून तोंडात टाकली नाही की बिडी फुकली नाही. सारखं काम. माझ्याच वयाचा एक जण म्हणाला. आशानं लवकर दमाल पाहुणं. का? अव पहिला दिवस हाय म्हणून करतायचा काम. उद्यापासनं पाय बसा लाकडून. आपण काय पेठला जलामलोय व्हय? तसं नाही. बसा बसा जरा. बिडी वाडा. ठेवला टिकाव खाली. बिडी वडली. थोडं पाणी पेलो. पुन्हा टिकाव हातात घेतला. संध्याकाळी लाल भडक इसाची नोट घेतली. बायको जवळ देत म्हणलं, ठेव जवळ. तू स्वयंपाक कर. तवर 4 चिंगळ्या मिळाल्या तर बघतो कुठशी. कशानं धरणारसा? धोत्रानं. वड्यात उतरलो. एका बाजूला पोरग, एका बाजूला मी. पाण्यातनं मोळकांडातनं बघून 4च वेळा धोतार फिरवलं. वंजळभर मासं घावलं. तिथंच खडकावरती बसून चटाटा धुतलं. आलो झाडाकडं. काय घावलं का? व्हय, वाटी वाटी कढांतरी होईल. ही घे. मस्ताड रस्सा कर बघू. इतू जाऊन गावात. का? अंग ठणकतय. येतो पावशेर टाकून. तुमचं पिणं हितबी सुरू झालं म्हणायचं. उगी थोडी मारून येतो ग. पळालो. ना वळख ना पाळख. कोण देतय दारू? हातापाया पडून कमावल्या एका गड्याची वळख सांगितली. त्यानं बी दिली लगेच दारू. आईला सुखदुःख म्हणजे काय असतं? कुणाच्या दमडीला मिंद राहायचं नाही. बायका पोरासने दुखवायचं नाही. चांगलं चाललं होतं. दिसाला 30 रुपयाला मरण नव्हतं. एवढं पैसं काम करून कवाच मिळालं नव्हतं. पोरगबी पांढऱ्या धोड दाण्याची भाकरी चमचमीत आमटीभर चवीनं खात होतं. बायकोबी तब्येतीनं चांगली सुधरत चालली होती. मी गमतीनं तिला म्हणायचो, शेवंते, अगं असं 7-8 महिनं चांगलं चुंगलं मिळालं तर भोपळ्यागत होशील बघ तू. काहीतरीच असतंय तुमचं. का? खोटं बोलतोय व्हय म्या? उद्यापासनं उपास करीन मी. खोळी कुठली? चांगल्या भावनेनं म्हणतोय ग मी. माझ्या परास तुम्ही कमी खातायसा. जरा वाढवा एखादी भाकरी. एक का म्हणू? मुंबईतल्या वाणी 1 किलो आट्याच्या चपात्या खाऊन दावतो की तुला. खरंच दोडा. किती दिवस चपाती हाय. सांचं गहू आणू. सकाळी लवकर निवडून दळून आणू. पण उघड्यावरती राहणार का पेट? कोण नेतय त्याला? बोथरं, लेपाट सारं गुंडवून त्यात ठेवायचं. तरी बी ध्यान ठेवायलाच हवं. पोरग हाय की आदनं मधनं चक्रा मारायला. ते तर झालंच. पैसे मातूर कमरेलाच ठेवत जा. माणूस काय दिसल ती पळवायला बघत्या ती. कामाचं रुटीन ठरून गेलं होतं. सकाळी स्वयंपाक आटपून 9ला टच होयाचं. 1 पावतर काम करायचं. अर्धा तास जेवणाची सुट्टी. पुढं जी हुप्पी करायची ती दिवस मावळतानाच टिकाव खाली ठेवायचा. वड्यावरती खंगून दिवाणजीकडनं पगार घेऊन घराकडे यायचं. पगार देताना दिवाणजी घासाघीस करायचा. लेका 3.5 बराच कसं होईल काम? का? केल्यावरती होत नाही व्हय? बाकी नवरा बायको नाही ती व्हय? तुझंच बरं एवढं काम. आखून जेवढं घेतो तेवढं मी पुरं करतो. पाहिजे तर टेप घेऊन मोजायला चला. पुन्हा मोजामोजी. नुसतं तंगवायचा धंदा.
वर मेहरबानी केल्यासारखं पैसा हातावर ठेवताना डोळं काय वटरायचा, मिशा काय पिळायचा. म्या बायकोला एकदा म्हणलंच, जाण्याआधी एकदा तरी ह्याला उचलून हिरीत टाकणार. लय लांबड लावतं या बेनं. मालकाकडे केली तक्रार तर तो बी म्हणाला, कुणी माणसं एवढं कामच करू शकणार नाही ती. साहेब, मी दिसाचं 5 बरास बी काम करू शकतो. मालक बघत राहिला. रात्री अर्धी बाटली पचवली. पोट भरून मटाण खाल्लं. बायकोला म्हणलं, तांबडं फटाटताना हजर होयाचं कामावर. का का म्हणू एवढ्या यरवाळी? मालकाची कडीच पातळ करून टाकायची. दिवस मावळायला 5 बरास काम उरकायचं. वय एका झडक्यात 50 रुपये मिळत्याली. या कांगटा घ्या आता तुम्हासनी. कापडापाशी काय हाय? कोण बघायला येणार आहे वय मला? 4 पैसे कमवून ठेवलं तर कुठं पळून जात्या ती वय. मी कुठं नाही म्हणतीया. झोपा आता, यरवाळी उठा. आंघोळ सुधीक तिकडंच उरकीन दुपार गाठून. तांबडं फुटायच्या आतच उठलो. काय दिसत बी नव्हतं. बायकोला गदा गदा हलवून उठवलं. उठ की, कसली काळझोप म्हणायची. उजाडलं वय इतक्यात. आत्ता फटफटलं. हे बघ, मी चलतो मोर. तू स्वयंपाक आटपून पोरासने घालून दिवस उगवायलाच ये. वय वय. खोपटावरती दिवाणजी घोरत होता. धडका देऊन दार उघडायला लावलं. उघडा की दार. कोण हाय? मी हाय दिवजी. एवढ्या यरवाळी काय धार काढायची आहे वय मालकाची? ते टिकाव खोराने घाम्याला द्या, कामाला आलोय म्या. सकाळची काय काम बिमा असत्याती का नाही र तुला? असत्याती तर, पर ती दुपारची उरकायची आणि दुपारची रातची उरकायची. बेरक्या बोड्याचं टवकारून बघत होता. सामान घेऊन मी ताल गाठली. कापडं काढून 5 बरास रान आखून घेतलं. लागलो खंदायला. वर मऊ माती, पर खाली मुरमाड. लय जाचायचं. बायको यस्तवर बरासभर रान खणून ठेवलं. तवर ती आलीच पोरासनी घेऊन. आता बसू नका, ती घम्याला घे. पोराला बी थोडं थोडं भरून दे. मोरचा बरास उरकस्तवर माती तालीवरती चढली पाहिजे. तुम्ही काळजीच करू नका तर. पहाटे 5:30ला झोपी केल्याली. 9:30 पर्यंत 2 बरास तयार. बायको वाड्यातनं हातपाय धुवून आली. मला पाण्याचा तांब्या देत म्हणली, बसा अर्धा तास, मस्त चहा करून आणती. पळाली झाडाकडं. नुकतीच कामावरती आलेली माणसं बघत होती. पाहुणं, एवढ्यात 2 बरास उराकलसा? वय, काम केल्यावरती सारं होतंय. कवाशी आला होतासा? 4 फुटावलं दिसत नव्हतं तवा आलो होतो. कमाल हाय तुमची. आज मालकाला हागवानीवरतीच बसवणार हायसा तुम्ही. सारीच हसली. झटून कामाला लागली. बायको तांबल्यात चहा घेऊन आली. पोरासनी घोट घोट पाजला. बाकी मी पेलो. बिडी फुकून लागलो कामाला. सरासरा माती वडायची. बका बका ढेकळं काढायची. मागं पुढं न बघता उरकायला बघायचं. 3रा बरास संपवला आणि जेवायला सुट्टी केली. वड्यात जाऊन आंघोळ आटापली. कापडं घातली. झाडाखाली निवांत जेवलो. 5-10 मिनिटं गप्पा मारून पुन्हा कामाला लागलो. मालक आलाच तरारत. दिवजी, किस्तर काम केलंस? 3 बरास उरकून 4थ्याला लागलोय. ल्याका ह्यो बरास तर कालच खंडला होता. खोटं बोलायला चोराची अवलाद नाही माझी. कवाशी आलायस? पहाट 5ला. दिवाणजी तर म्हणतो 10 वाजता आलाय. त्याच्या आईला घोडा लावला त्याच्या. कुठाय त्यो? शिव्या देऊ नगस. मुकाट्यानं काम कर. बघू संध्याकाळी हिशेबाचा. दिवस मावळायच्या आत 5वा बरास संपवला. मालकाच्या दारात जाऊन उभा राहिलो. मालक, काम संपवून आलोय. पैसे द्या. किती काम झालं? 5 बरास. कसं शक्य आहे? का? तुमच्या वाणी गादीहून हाय वाढलो. आयत बसून खायला. 12 तास 3 जण खपतोय आम्ही. मालकानं खिशातनं 30 रुपये काढला आणि मोहर टाकलं. घे, फुटायचं बघ. आणखी 20 टाका. माझ्या हिशेबाप्रमाणे तेवढंच होत्यात. म्हणजे 6 रुपये बरास धरला काय? तू दिवसाचं 50 बरास खाणशील. खुळा आहे वय तुला एकट्याला पैसे द्यायला मी? म्हणजे ईस देणार नाही म्हणायचं? नाही देणार. काय करायचं असेल ती कर. ठीक आहे. पैसे काय हराळीच्या मुळीला लागत नाही ती. त्याला बी घाम गाळावा लागतो. चलतो. पण 20 रुपये लय महागात पडतील हे ध्यानात असून द्या. वळलो वस्तीकडं. बायको तर सारखी बोट मोडत होती. शिव्या देत होती. मी गप्प होतो. दुसराच विचार शिजत होता. दिवाणजी उघड्यावरती घावला तर कुऱ्हाडीच्या दांड्यानं हाणायचा विचार होता.
रात्री जेवण करून गावात गेलो. गाठलं एका पटकवाल्याला. काम मिळेल का व कुठं? मिळेल की, मसर राखणार का? नाही जमायचं, शेतीतलं बघा की. यंकटरावला भेटा की, त्याला बाडानं तर पैसे बुडवलं तर माझं. साखर शेठकडे जावा. कुठला शेठ ह्यो? तिकडचा सेवागिरी महाराजांच्या पुसेगावचा हाय. अरे वा, आमच्याच भागाचा की मग. जातो जातो. साखरे शेठ स्वभावानं चांगला. मी त्याच्याच भागाचा हाय म्हणल्यावरती त्याला बी समाधान वाटलं. रानात काम करावं लागल बाबा, करशील का? वय, डोबरं आहे ती 4, त्यासनी कापून घालायचं. गड्यांच्या मागं फिरून भांगलाण टोकलाण करून घ्यायचं. वय घेईन की, पर माझ्या राह्याची सोय रानातच करतो. नदीवर मोटार बसवली या, पाणी पाजायचं, माळवं काढायचं, येळच्या येळला बाजाराला पाठवायचं. तुम्हा नवरा बायकोला दिसाला 3-3 रुपये, पोराला रुपया मिळेल. काय धनधान्य लागलं ते रानात पिकवायचं आणि आरामात खायचं. तुमच्या रूपानं देव भेटला शेठजी, तसं म्हणू नकस बाबा. पोराबाळांचा माणूस तू. पाखरं जनावरं खाऊन जात्याती, माणसाच्या मुखात पडलं तर बिघाडलं कुठं? त्या साखरे शेठचं बोलणं ऐकून लय बरं वाटलं. पाय धरलं. सकाळी बायका पोरांसकट त्याची रानातली छपरी गाठली. लागलो कामाला. मालकीचं शेत असल्यावाणी राबायचं. वलं वाळलं पोटाला खुडून खायचं. आदनं मधनं शेडजीला हिशेब द्यायचा. बरं चाललं होतं. पुण्याकडनं वाहत येणाऱ्या मुळा आणि मुठा नद्या. भलं मोठं पाणी. 100 फुटाच्या अंतरावरती मोटारी फका फका पाणी फेकायच्या. शेतं फुलवायच्या. झकात चाललं होतं. मजूर मला मानायचे, रामराम घालायचे. बाया माणसांचा विश्वास पायकून संपादन केलेला. तिनं बी तिथं चांगला वड बसवला होता. बायांच्या सोबत ती बी कामाला जुपी करायची, बरोबरीनं राबायची. कसलं बी वझा असू द्या, पळवतण्याची. आदनं मधनं म्हशीच्या धारा बी काढायची. पावसाळा वाढला, धपरीत आम्ही लेपाटी पांघरून पडलो होतो. रपा रपा जोर वाढत होता. एकाएकी नदीला पाणी वाढलं. काठावरचं दणक्या पिंपळाचं झाड कोसळलं. बाहेर येऊन बघतोय तर पाणी छपरीला भिडल्यालं. वैताग नुसता. बायकून तर हायच खाल्ली. हातावं काय करायचं? देवा देवा देवा, आपण काय जगत नाही आता. अगं धीर सोडू नगस, पोरासनी उठीव. पुरात छपरी सकट वाहून जाण्यापरात जीव वाचवल्याला चांगला. म्या पोरग पांघरुणा सकट खांद्यावरती टाकलं. हुता होईल तेवढं सामान पोत्यात भरून एका हातानं पोतं उचललं. बायकून पोरगी छातीशी धरली. तसल्या पावसात पाय उचलून ठेसान गाठलं. सारं वलगार. पोरग पार गारटलं. पोरगीचं तर हालच बघवनात. चिखलात कुत्र्याचं पिल्लू लबडावं तसं झालं होतं. ठेसनात फिरून हिकडचं तिकडचं कागद गोळा केलं. जाळ केला. शेकलं तवा बरं वाटलं. पाऊस उघाडल्यावरती हाटेलात गेलो. हाक मारून पोराला उठिवलं. तांब्याभर चहा घेतला. सारसने पाजला. तवा कुठं माणसात आल्यावाणी वाटलं. जन्माची बेंबळ सगळी. जवळ भिजलेली कामरुणं, गारहाटलेली पोरं आणि उरावरती वाकुल्या दाखवत नशीब नाचत असल्यालं.